Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Navigate up. Send. Button. Double tap to activate. Showing items 35 to 39 of 39. Double tap to activate. I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 40. आय लर्न इंग्लिश सो डू यू. सुप्रभात. आज रविवार 24 जुलै 2022. महादेव गुरव आपल्या सर्वांचं ऑल इन वन फॉर VI1 या समूहावर स्वागत करत आहे. इंग्रजी पाठ क्रमांक 40व्यासाठी. इंग्लिश लेसन नंबर 40. आय लर्न इंग्लिश सो डू यू. Friends, good morning. Sunday, 24th July 2022. Today, Mahadev Guru welcome you all on All-in-One for VI1 for 40th English lesson. I learn English, so do you. So as you know, I learn English, so do you म्हणजे मी इंग्रजीचं ज्ञान मिळवत आहे, तुम्हीही तेच करा. म्हणजे मी इंग्रजी शिकतोय, तुम्हीही माझ्याबरोबर शिका, असाच त्याचा अर्थ आपण घ्यायचा असतो. गुड मॉर्निंग एव्हरीबडी ॲज आय विश्ड यू अबाव. म्हणजे सुप्रभात. मी वरती तुम्हा सर्वांना तशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. इज शीला स्टील स्लीपिंग म्हणजे अजून शीला झोपलेली आहे का? बरं का, लक्षात घ्या. अजून शीला झोपलेली आहे का? इज शीला स्टील स्लीपिंग म्हणजे अजून शीला झोपलेली आहे का? नो मॉम सेज आई म्हणते नाही. नाही. नो NO नो. शी जस्ट गॉट अँड वेंट टू टॉयलेट. ती आत्ताच उठली आणि बाथरूमला गेली. व्हॉट इज मीना डुईंग? मीना काय करते? इज मीना ब्रशिंग हर टीथ? मीना ब्रश करते का? नाही. मीना ब्रश करते का? शी इज नॉट ब्रशिंग हर टीथ. ती तिचे दात घासत नाही. ती तिचे दात घासत नाही. शी इज हॅविंग हर बाथ. ती तिची अंघोळ करत आहे. ती तिची अंघोळ करत आहे. आर यू ऑल coming with me for the school? Are you all coming with me for the school? तुम्ही आज coming to the school पण चालेल. coming to the school. Are you all coming to the school? तुम्ही सर्व माझ्याबरोबर शाळेला येत आहे का? No, we are going to market instead of the school today. आम्ही आज शाळेला न जाता शाळेऐवजी बाजाराला जात आहोत. वी आर ऑल गोइंग टू द मार्केट. आम्ही सर्व आज बाजारात जात आहोत शाळेऐवजी. व्हॉट इज देअर इन द मार्केट टुडे? आज बाजारात काय आहे? It is a weekly marketing day.
म्हणजे तो साप्ताहिक बाजाराचा दिवस आहे. साप्ताहिक बाजाराचा दिवस आहे. मीना इज प्रॅक्टिसिंग हर म्युझिक. प्रॅक्टिस PRACTISE PRACTISE प्रॅक्टिस म्हणजे सवय करणे. मीना इज प्रॅक्टिसिंग हर सराव करणे. प्रॅक्टिसिंग हर म्युझिक ती मीना संगीताचा सराव करत आहे. मनोहर इज नॉट डुईंग हिज लेसन. मनोहर त्याचा पाठ करीत नाही. म्हणजे ह्या सगळ्या क्रिया सुरू आहेत, त्या संदर्भात सुरू आहे. मनोहर त्याचा पाठ म्हणजे धडा करत नाही. ही इज प्लेइंग सम गेम्स ऑन द कॉम्प्युटर. म्हणजे तो संगणकावर काही खेळ खेळत आहे. तो संगणकावर खेळ खेळत आहे. शीला इज प्लेइंग चेस. शीला बुद्धिबळ खेळत आहे. शीला बुद्धिबळ खेळत आहे. शैलेश इज डुईंग नथिंग. शैलेश काहीही करत नाही. शैलेश इज डुईंग नथिंग. शैलेश काहीही करत नाही. What is teacher teaching today? Teacher is not teaching today because he is busy. शिक्षक आज आम्हाला शिकवत नाही कारण ते अन्यत्र व्यस्त आहेत. टीचर इज नॉट टीचिंग अस टुडे बिकॉज ही इज बिझी. बिकॉज म्हणजे कारण, BECAUSE, बिकॉज ही इज बिझी. म्हणजे शिक्षक आम्हाला आज काहीच शिकवत नाहीत कारण ते बिझी आहेत. हू इज देअर ऑन द फोन विथ मॉम. म्हणजे आईशी फोनवर कोण बोलत आहे. हू इज देअर. आता इथे टॉकिंग स्पीकिंग वापरलं नाही तर त्याचा अर्थ म्हणजे फोनवर कोण आहे. हू इज देअर. अर्थात टॉकिंग किंवा स्पीकिंग हे अध्युरूत आहे, म्हणजे समजून घ्यायचं आहे. हू इज टॉकिंग देअर ऑन द फोन विथ द मॉम. म्हणजे आईबरोबर फोनवर कोण बोलत आहे. समबडी इज स्पीकिंग विथ मॉम फॉर लॉंग. फॉर लॉंग म्हणजे बऱ्याच काळापासून. आईबरोबर कोणीतरी बऱ्याच काळापासून बोलत आहे. वडील काय करत आहेत. व्हॉट इज फादर डुईंग. इज ही हॅविंग ब्रेकफास्ट. वडील नाश्ता करत आहेत का. फादर इज नॉट हॅविंग ब्रेकफास्ट. वडील नाश्ता करीत नाहीत. वडील नाश्ता करीत नाहीत. माय सिस्टर इज एक्सप्लेनिंग my sister is explaining him about her homework. माझी बहीण, my sister is explaining him about her homework. माझी बहीण तिच्या गृहपाठाबद्दल वडिलांना समजावत आहे. माझी बहीण तिच्या गृहपाठाबद्दल वडिलांना समजवत आहे. तुमचे वडील तुम्हाला शिकवू शकतात. कॅन युअर फादर टीच यू. तुमचे वडील
तुम्हाला शिकवू शकतात? कॅन युअर फादर टीच यू? तुमच्या वडिलांना गृहपाठ समजतो? कॅन युअर फादर अंडरस्टँड युअर होमवर्क? अथवा कॅन युअर फादर फॉलो युअर होमवर्क? माझ्या वडिलांना होमवर्क समजतो. माझ्या आईला काहीही समजत नाही. माय फादर अंडरस्टँड्स द होमवर्क बट माय मॉम डज नॉट अंडरस्टँड इट ऑर डज नॉट फॉलो इट. म्हणजे माझ्या वडिलांना समजतं पण माझ्या आईला समजत नाही. व्हॉट इज युअर मदर डुईंग नाव? म्हणजे आता तुमची आई काय करत आहे? इज शी प्रिपेरिंग ब्रेकफास्ट अँड ऑल? ती नाश्ता वगैरे करत आहे का? शी इज नॉट प्रिपेरिंग ब्रेकफास्ट नाव. ती आता नाश्ता वगैरे तयार करत नाही आहे. शी इज प्रिपेरिंग फॉर अस. शी इज प्रिपेरिंग फॉर द स्कूल. ती शाळेची तयारी करत आहे. शी इज प्रिपेरिंग फॉर द स्कूल. ती शाळेची तयारी करत आहे. आर यू कॅरिंग ऑल दीज बुक्स टू द स्कूल टुडे? आर यू ही सर्व पुस्तकं तू आज शाळेत घेऊन जात आहेस का? आर यू कॅरिंग ऑल दीज बुक्स टू द स्कूल टुडे? तू ही सर्व पुस्तकं आज शाळेत घेऊन जात आहेस का? येस, आय एम कॅरिंग धीस बुक्स बिकॉज वी नीड. मी ही सगळी पुस्तके घेऊन जात आहे कारण आम्हाला त्यांची गरज आहे. आम्ही सर्व ती पुस्तक घेऊन जात आहोत कारण आम्हाला त्याची गरज आहे. आमच्या शिक्षकांना ती हवी आहेत. आवर टीचर वॉन्ट्स दोज. माझ्या शिक्षकांना ती हवी आहेत. आता मग कसं आहे, एका शिक्षकाला असेल म्हणून वॉन्ट्स, पण आवर टीचर्स वॉन्ट दोज. जर टीचर्स प्लुरल असेल तर वॉन्ट राहील आणि टीचर सिंग्युलर असेल तर वॉन्ट्स येईल. लक्षात ठेवा. इज बेल गोईंग फॉर द स्कूल? शाळेची घंटा होत आहे का? येस, इट इज गोईंग ऑन. हो, शाळेची घंटा सुरू आहे. द टाइम इज ओव्हर फॉर द स्कूल? शाळेचा वेळ झाला आहे का? येस, इट इज ऑलमोस्ट ओव्हर. हो, त्याचा शाळेचा वेळ झालेला आहे. वी आर गोईंग टू होम नाव. आता आम्ही घरी जात आहोत. सो फ्रेंड्स, आय टेक युअर लीव फॉर टुडे. वी विल मीट यू ऑन नेक्स्ट संडे. बाय बाय. I learn English, so do you, so do you. Navigate up button. Send button.